खऱ्या अर्थानं मी हा व्लॉग सांभाळून ठेवला होता की ज्या दिवशी आपले रोशनदादा भजनकर बिग बॉस जिंकून येतील त्या दिवशी आपण हा व्लॉग टाकू. तर जय गजानन माऊली. ज्या दिवशी आपले रोशनदादा बिग बॉस मध्ये गेले त्या दिवशी शुभम भाऊ आणि मी अमरावतीला जाण्याकरिता निघालो आणि रस्त्यानं जाता जाता अकोल्यावरून आपल्या सीबी वारस भाऊले सोबत घेऊन घेतलं. हा व्लॉग मी शूट केला त्या दिवशीपासूनच माझी अशी इच्छा होती की ज्या दिवशी रोशनदादा बिग बॉस जिंकून येतील त्या दिवशी आपण हा व्लॉग टाकू. मग आता तुम्ही म्हणसान की भाऊ तुमची तर ते इच्छा पूर्ण नाही झाली, मग हा व्लॉग कसा काय टाकला? मी हा व्लॉग टाकला कारण की माझ्या नजरेत रोशनदादा जिंकलेलेच आहेत. मित्रांनो, हमाली करू पण आपल्या परिवाराचे सारे स्वप्न पूर्ण करू हा निर्णय ज्या दिवशी त्यांनी घेतला त्या दिवशीच ते जिंकले. एवढ्या कठीण परिस्थितीतून ज्या दिवशी त्यांची बिग बॉस मराठीसाठी निवड झाली त्या दिवशीच ते जिंकले. बिग बॉस हा तर फक्त एक गेम होता आणि हारणं आणि जिंकणं हे चालूच राहिलं असतं. बिग बॉस मध्ये गेल्यावर त्यांनी कोणाचं मन दुखवलं नाही, कोणाच्या चुगल्या केल्या नाही, कोणाचा राग केला नाही, त्या दिवशीच ते जिंकले. कितीही कठीण परिस्थिती आली पण रोशनदादाच्या तोंडातून कधी अपशब्द निघाला नाही. बिग बॉस मराठीचे एवढे सीझन झाले पण बिग बॉसचं दर्शन घेऊन आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या संस्काराचं प्रदर्शन घडवणारा माणूस आपण पहिल्यांदाच पाहिला. असा सुसंस्कृत, शांत आणि सभ्य माणूस आपल्या आयुष्यात कधीचा जिंकलेला असतो. तो कोणत्याही गेमवर निर्भर नसतो. बिग बॉस मध्ये तर कोणीही जाते पण तिथं गेल्यानंतर आपलं नाव टिकून ठेवणं आणि आपल्या चरित्राला जरासा धक्का नाही लागला पाहिजे याची काळजी घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. ज्या दिवशी संपूर्ण विदर्भातले क्रिएटर रोशनदादाला सपोर्ट करण्यासाठी एकवटले त्या दिवशीच रोशनदादा जिंकले. राखी सावंत सारखी मोठी स्टार असणाऱ्या महिलेला सुद्धा रोशनदादांनी ताई म्हणून संबोधले. बिग बॉस मध्ये गेल्यानंतर लोकांना आपला परिवार वगैरे काही दिसत नाही, दिसते फक्त तो जिंकल्यानंतर भेटणारा पैसा. पण ते हे विसरून जातात की या गेमच्या बाहेर जो आपला परिवार आहे तो आपली खरी संपत्ती आहे. पण बिग बॉसच्या घरात असताना आपण वेळोवेळी रोशनदादांना त्यांच्या घरच्यांची आठवण करताना पाहिली तेव्हाच ते जिंकले आणि लोकांना दाखवून दिलं की आपली खरी संपत्ती हा पैसा नाही तर आपला परिवार आहे. आणि हो, रमणदादा सारखा एवढा सपोर्ट करणारा मित्र त्यांना भेटला हेच त्यांचा खऱ्या अर्थानं विजय. ट्रॉफी आणि पैसा हा विजय निश्चित करत नसतो, तर आपण कमावलेली माणसं हे विजय निश्चित करतात. आणि माझ्यासाठी रोशनदादा पहिल्यापासून विजयी होते, आहेत आणि राहतील. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने ते बिग बॉस मध्ये गेले, त्यांचं आयुष्य बदललं आणि कष्टाने भरलेलं त्यांचं जीवन महाराजांच्याच कृपेने यापुढे सुखकर होईल ही सदिच्छा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत न चिंता रहे न भय. बोलो गजानन महाराज की जय.